महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. त्या देवीला आपला केंद्रेच्या संदर्भात डिटेल्स दिलेला काय बोलतात वाचला सब्जेक्ट्स म्हणून आधी वाचा, वाचल्यावरती प्रश्न विचारा. गेल्या महिन्यामध्ये कामाख्या देवी मंदिरात मी आसाममध्ये होतो. अरे महापौर साहेबांना आसामला होतो मी. आमची एका पार्लमेंटरी कमिटीची बैठक होती. रविवार होता आणि अमावस्या पण. आमचे सगळे सहकारी मंदिरात, आमचे सगळे सहकारी खासदार कमिटीवर मंदिर कभी जाता नहीं. हमारे महाराष्ट्र में बहुत मंदिर है, हमारे महाराष्ट्र में मंदिरों की कमी नहीं. चलो त्यासाठी मला एक उत्सुकता होती की काय आहे एवढं महाराष्ट्रामध्ये गाजलेलं हे मंदिर आहे. म्हणून आम्ही गेलो तिथे. प्रचंड गोर गरीब जण, प्रत्येकाच्या हातामध्ये बकर, बदक, कोंबड्या आणि एका बाजूला पाठच्या बाजूला म्हैस बैल. मला महाराष्ट्रातले असंख्य लोक तिथे दिसले. मला विशेषतः ठाणे जिल्ह्यातले फार लोक आले. मी म्हटलं तुमचं ग्रामदैवत आहे की काय? महाराष्ट्रातली मंदिरं काय बंद झाली? पण हे सगळं एकनाथ शिंदे वगैरे लोकांनी तिथे सगळे कार्यक्रम केल्यामुळे आपल्या राज्यातले लोक तिथे मोठ्या प्रमाणात जायला लागले. त्या तुम्हाला म्हटले आज अमावस्या का दिन, हा मुहूर्त आहे बळी देणे. आम्ही त्या गाभाऱ्यात गेलो. आतमध्ये प्रचंड अशी खोल गाभारा, उतरून जावं लागतं. आतमध्ये सुद्धा लोकांच्या हातात कोंबड्या, बकरी, एक कसली संस्कृती आहे. आणि तुला आपण देवापुढे नमस्कार करतो. एका बाजूला मला का बसला त्या लिहिलंय मी ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्यांनी बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणतात आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होती. मी इथं मागच्या झालो. मला शिंग दिसले. एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमान आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये ते सगळी मुलगी ज्यांची बळी दिली ते हे चित्र फार कसं काय. गाडगे महाराजांच्या आपण महाराष्ट्रात राहतो. संत गाडगे महाराज चौधरीकर ठाकरे यांनी या सगळ्या बळी प्रथांना आयुष्यावर विरोध केला. त्या महाराष्ट्रातून आम्ही येतो. आमच्यासारख्या लोकांनी चित्र फार विचलित नाही. मी म्हटलं क्या है तो आप तो महाराष्ट्र के पॉलिटिशियन है, हम आपको पहचानते वो 2-3 साल पहले आपके यहाँ से 50-60 लोग आए थे शिवसेना. उस लोग सबसे ज्यादा बलि चढ़ाया. इन लोग कितने 50-60 लोग आए थे और लगभग सभी प्रकार के बलि चढ़ाया. भैंसा को चढ़ाया, बकरी को, बदक को, और हमको बड़ा दक्षिणा भी दिया. बोला ऐसा क्यों पूजा किया जाता है? इच्छा जो होती है शुरू करने की और जो शत्रु होता है वो खत्म करने, शत्रु के ऊपर विजय प्राप्त करणे. हे मी त्या स्वतः डोळ्याने पाहिलं, ऐकलं होतं आतापर्यंत. त्यांनी स्वतःच्या डोळ्याने चित्र पाहिलं. आणि महाराष्ट्राच्या सत्तांतरामध्ये 3 वर्षापूर्वी ते अशा प्रकारे मी त्याला मानत नाही. या अशा गोष्टीमुळे सत्तांतर होतात. सत्तांतर हे भीती आणि पैशामुळेच झालंय. पैसे, प्रचंड पैसा आणि ईडीची भीती आणि लोभ आणि हाव हे कारण आहे सत्तांतर. बाकी असे बळी दिल्यामुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केल्यामुळे सत्ता मिळते, पैसे मिळतात ही अंधश्रद्धा या महाराष्ट्रामध्ये.
आम्ही गाडगे महाराजांचे भक्त आहोत, आम्ही प्रबोधनकारांचे भक्त. पण हे मी दिसलं एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं हे लोकांसमोर मांडायला पाहिजे म्हणून ते विभाग यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे. हे इतक्या प्रचंड प्रमाणात बळी देऊनही या लोकांना भारतीय जनता पक्षाचे आश्रित म्हणून राहावं लागतं. अवस्था बघा हा शिंद्यांची काय आहे. मुख्यमंत्री जे आहेत भारतीय जनता पक्षाचे त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. देवेंद्र फडणवीस या माणसाने केंद्रामध्ये सुद्धा प्रधानमंत्र्यांकडून पे आणि ओळखी जाणार गेले. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार या लोकांचे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी फॉर्म्युला लागू केला आता की पूर्ण चाचणी आणि परीक्षा घेतल्याशिवाय मंत्र्यांना पे आणि ओळखी मिळणार नाही. सगळ्यात जे पे आणि ओळखी सगळ्यात जास्त भ्रष्ट आहे. 102 नंबर हे त्याचं उदाहरण आहे धुळ्यात. आणि ज्यांनी 102 नंबर काढलं ते माझ्या बाजूला बसल्या जातील गोटे. हे खोटं बोलणं थांबवा या महाराष्ट्रामध्ये. सत्यमेव जयते हे आमचं दृढ वाक्य आहे. एकनाथ शिंदेवरती एकनाथ शिंदेचा सगळ्यांनी कचरा केलेला आणि लवकरच ते कचऱ्यात जाणार. लक्षात घ्या. मी फार जबाबदारीने बोलतो. परवा सुप्रीम कोर्टाने त्यांचं 3000 कोटीचं लाचखोरीचं प्रकरण या देशाच्या मुख्य न्यायाधीशांनी समोर आणलं. 3000 कोटीची लाच एका कंत्राटामध्ये ज्याला मिळते, तुम्ही त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार? कचऱ्यापासून चिखलापर्यंत सर्वत्र पैसे खाता येते आणि त्यातूनच सरकार निर्माण झालं. त्यांनी काय वक्तव्य केलं करू द्या. त्यांना काय उत्तर द्यायचं? लोक पांढऱ्या पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानायचंच नाही. जे रेडे आणि बदकं कापून सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय तर अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असल्याची भाषा करणं तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा, तुम्ही काय स्वकर्तृत्वावर निवडून आलेला आहात नाही. तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात. तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत. मी वारंवार सांगतो तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष आश्रित आहे. ते त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचा बंड करू शकत नाही. मराठी भाषा मराठी माणूस या संदर्भात काल जे विधान एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी केलेलं आहे की मुंबईची भाषा हिंदी आहे मराठी नाही, हे आश्रितांची भाषा. अशा प्रकारे बोलणं मराठी भाषेविषयी तुम्ही आश्रित आहात म्हणून तुम्ही त्या दबावाखाली बोलताय. मराठी माणसाची भाषा ही मुंबईची भाषा. शिवाजी महाराजांची भाषा ही मुंबईची भाषा आणि मुंबईतल्या कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांची भाषा ही मराठी भाषा आहे, ती मुंबईची भाषा. हे यांना हळूहळू विसरायला. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.